आणि सध्या मंत्री शंभूराज देसाई बोलतात। आपण थेट जाऊया। महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे माजी उपपंतप्रधान, या जिल्ह्याचे थोर सुपुत्र आदरणीय चव्हाण साहेबांच्या 39व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मी आम्ही दोघंही बरोबरच या अभिवादन कार्यक्रमासाठी आणि कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी येणार होतो। कालपासूनच माननीय मुख्यमंत्री महोदयांची तब्येत ठीक नाही। काल दिवसभरात माझं त्यांचं 2 वेळा बोलणं झालं, रात्री देखील माझा त्यांचा फोन झाला आणि आपण काही झालं तरी 9:30ला निघूया, त्याप्रमाणे मी ठाण्याला सकाळी पोहोचलो। परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांना थोडासा ताप आहे आणि तब्येतही नरमच आहे, त्यामुळे डॉक्टरने त्यांना पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितलेलं असल्यामुळं ते येऊ शकले नाही। त्यांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं देखील मी माननीय स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या पुतळ्यावर पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे। स्वर्गीय चव्हाण साहेबांचं नेतृत्व हे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणारे नेतृत्व होतं। कृषी क्षेत्रामध्ये, सिंचन क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये मान्य चव्हाण साहेबांनी खूप मोठं काम केलेलं आहे। त्यांचं विचार पुढे नेणं आणि महाराष्ट्र राज्य हे जे स्वर्गीय चव्हाण साहेबांचं स्वप्न होतं, देशातलं पहिल्या क्रमांकाचं विकसनशील राज्य करायचं, ते माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय फडणवीस साहेबांच्या आणि माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली करण्याचं काम आम्ही सगळेजण करतो आहे। पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीनं आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी माननीय चव्हाण साहेबांच्या पुण्यस्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो। साहेब, मगाशी पृथ्वीराज चव्हाण समाधीस्थळावर आले होते, यावेळी त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरक्षणाचा मुद्दा जर संपवायचा असेल तर त्यामध्ये मोदींनी लक्ष घालायला पाहिजे आणि केंद्रातूनच हा संपू शकतो असं सुद्धा म्हटले। मग राज्य सरकार जे प्रयत्न करत आहे ते निष्फळ ठरतील असं वाटतंय का? माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब काय बोलले हे मी ऐकलेलं नाही। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्या समितीचा मी सदस्य आहे। आम्ही सतत दर आठवड्याला या आरक्षणाचा प्रश्न हा कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण कसं बसेल याच्यासाठीचे आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत। 3 सेवानिवृत्त हायकोर्ट जज साहेबांचं एक सल्लागार मंडळ, मार्गदर्शक मंडळसुद्धा आपण त्या ठिकाणी मागच्या बैठकीमध्ये आपण नियुक्त केलेलं आहे। गतीनं आमचं काम सुरू आहे। क्युरेटिव्ह पिटिशन जे सुप्रीम कोर्टामध्ये आपण सबमिट केलेलं होतं ते सुप्रीम कोर्टानं सुप्रीम कोर्टानं ते दाखल करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण निश्चितपणे सुनवाई करू अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे। आम्हाला ती एक संधी आहे, त्यामुळं जरी माननीय बाबा म्हणत असतील की केंद्राकडे जावं, त्यांचं काय म्हणणं आहे हे समितीचा एक सदस्य म्हणून मी सुद्धा ऐकून घेईन। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना जर काही वेगळं सुचवायचं असेल की केंद्रानं काय नेमकं करावं तर ते आम्ही जाणून घेऊ आणि त्याच्यावरती आम्ही मंत्रिमंडळामध्ये चर्चा करू। वक्तव्य केलं त्यांनी, कुणी? अजित पवार यांनी बिहारच्या धर्तीवरतीच आता महाराष्ट्रामध्ये देखील आरक्षणासंदर्भातले निर्णय घेण्यासंदर्भातले विचार विनिमय सुरू आहेत आणि आगामी अधिवेशनामध्ये या संदर्भातली चर्चा देखील होईल अशा पद्धतीचं संकेत देखील त्यांनी दिलेत। काय सांगाल? या बाबतीत अद्याप माननीय मुख्यमंत्री महोदयांशी कुठली चर्चा माझी तरी झालेली नाही, कारण मी मगाशी म्हटलं तसं 2 दिवसापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांची तब्येत बरोबर नाही। मी आता उद्याच्या दिवस इथं जिल्ह्यात आहे, परवा दिवशी मी मुंबईला जातो आहे। दादांचं जर तसं म्हणणं असेल की बिहारच्या धर्तीवरती काही विचार आपण सुद्धा केला पाहिजे तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही सविस्तर त्याच्यावर चर्चा करू। सराटीमध्ये जो काही लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर जे काही अधीक्षकांची बदली झाली त्यांचीच बदली पुन्हा एकदा झालेली आहे, बदल्यांचं सत्र हे नेमकं होण्याचं कारण काय आहे? राज्य सरकारला बदल्या करण्याचा, नियुक्त्या देण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यामुळं जे अधिकार सरकारला आहेत त्या अधिकाराच्या अधीन राहूनच ही प्रशासकीय बाब आहे। प्रशासकीय बाबीतले अशा पद्धतीचे बदल हे नियमित पद्धतीने राज्यामध्ये होत असतात, त्यातलाच हा एक भाग आहे। ओके, धन्यवाद। सराटीमध्ये जो दगडफेक झाली मोठ्या प्रमाणावर सरकारमध्ये घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलेला आहे आणि त्यातूनच तुषार दोषींची पुन्हा त्या ठिकाणी नियुक्ती झाल्याचं त्यांनी म्हटलं। नाना पटोलेंनी हवेत तीर मारू नयेत,
त्यांच्याकडं काय पुरावे असतील तर ते उघड करा, त्यांच्याकडं काय माहिती असेल ती ऑन कॅमेरा येऊन सांगा. नुसतं घोडे बाजार चाललाय म्हणायचं, कुठला घोडा आहे कुठला बाजार आहे ते एकदा समोर येऊन दाखवा म्हणावं. दूध का दूध पाणी का पाणी करायची आमची तयारी आहे. केवळ हवेत तीर मारायची, काही पुरावा नसताना काहीतरी बोलायचं, भडक बोलायचं, जी न्यूज होती संपूर्ण राज्यभर, अशा वक्तव्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. राज्य सरकार नियमाच्या अधीन राहूनच सगळं काम करत असते. अशा पद्धतीनं कुठल्याही राज्यामध्ये काही वेडवाकडं चाललेलं नाही. दगडफेकीमध्ये जे काही तिघजण पकडलेले आहेत त्याबद्दल एकाला अटक केलेली आहे आणि ही अटक केल्यानंतर जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे सरकारचा आणखी काय नवीन दावा आहे असं मुख्यमंत्र्यांना त्यांनी सरकार सवाल म्हटलं होतं या प्रकरणात कोणालाही अटक होणार नाही, गुन्हे मागे घेतले जातील. आता थेट अटक आणि याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार मी सुद्धा 2.5 वर्ष गृह विभागाचा राज्यमंत्री होतो. एखादा गुन्हा नोंदल्यानंतर तो गुन्हा पाठीमागं घेण्यासाठी एक नियमित पद्धती आहे. जिल्हा स्तरावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती आहे. काय स्वरूपाचा गुन्हा आहे, त्या गुन्ह्यामध्ये इजा झालेली आहे का, त्या गुन्ह्यामध्ये काही आर्थिक नुकसान झाले, असे निकष आहेत त्याच्यामध्ये. ती जिल्हास्तरीय समिती तपासती. नॉन पॉलिटिकल म्हणजे अधिकाऱ्यांची ती समिती आहे. अधिकाऱ्यांच्या समितीचं काम ती समिती त्यांच्या पद्धतीनं करेल. राहिला प्रश्न कुणाला अटक केल्याचा, तर जर तो गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल आणि त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची तरतूद असेल तर पोलिसांनी नियमानुसार त्यांचं काम केलेलं आहे. जे अटक केलेले आहेत त्यांच्याकडे गावठी पिस्तूल त्याचबरोबर काडतुसं सापडलेले आहेत. याकडे तुम्ही नेमकं कसं बघता? माहिती मला घ्यावी लागेल. मी त्या बाबतीतली माहिती घेतलेली नाही. तुम्ही सांगताय त्याच्यावरच मला आत्ता समजताय. मी जरूर या प्रकरणाची सगळी माहिती किंवा त्या जिल्ह्याचे जे आमचे माननीय पालकमंत्री महोदय आहेत त्यांच्याकडनं या बाबतीतली मी सगळी सविस्तर माहिती घेतो. सुप्रिया सुळे या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी म्हटलं की सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात संपूर्ण निष्फळ ठरलेलं आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे, सरकारचं याकडे लक्ष नाही आहे. माननीय सुप्रियाताईंना मला एकच विनंती करायची आहे. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळी किती विकास कामं मंजूर झाली, किती विकास कामांना निधी मिळाला, किती नवीन रस्त्याचे प्रकल्प, किती नवीन पुलांचे प्रकल्प, किती नवीन जलसंपदाच्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्या, याचा एकदा तुलनात्मक तक्ता हा मान्य सुप्रियाताईंनी जर नजरेखालनं घातला, त्यांनी जर तो पाहिला तर नक्कीच अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडनं परत होणार नाही. त्यांनी फक्त त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळात काय झालं आणि आम्ही आता 1.5 वर्षाच्या काळात काय केलंय याचा फक्त तुलनात्मक तक्ता अभ्यास करावा. सध्या वाचाळ चला, धन्यवाद. संख्या मोठ्या प्रमाणात जरा वाढत भजन चाललेली मध्ये आहे. जावं लागेल ना सर्व आपल्याला. पक्षांमध्ये- हां. सर्व पक्षांमध्ये वाचाळवीरांची संख्या वाढत चाललेली आहे असं मगाशी अजितदादा म्हणले. त्यांचा रोग जरांगे पाटील आणि छगन भुजबळ छगन यांच्याकडे भुजबळ होता. यांच्याकडे होता. या बाबतीत मी भाष्य करणार नाही. मी एकदा मुंबईमध्ये मागं सांगितलं होतं की या बाबतीत जी काही चर्चा करायची आहे ती माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर मंत्रिमंडळातले सर्व आम्ही सन्मान्य सदस्य यांनी एक वेळ केलेली आहे. त्या चर्चेमध्ये मान्य CM साहेबांनी, दोन्ही मान्य DCM साहेबांनी आम्हाला सगळ्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, वादविवाद होणार नाहीत, अशा पद्धतीची वक्तव्य करताना खबरदारी घ्या. आम्ही ती खबरदारी घेतो आहे. जर असं काही घडलं नसेल सूचना देऊन सुद्धा तर पुढच्या बैठकीमध्ये परत एकदा त्या बाबतीतली चर्चा CM साहेबांबरोबर आम्ही करू. सरकार नियमानुसार काम करत आहे. सरकार कुणावरही रोष धरून, कुणावरही आकस धरून, कुणावरही सूडबुद्धीनं कारवाई करत नाही. नियमामध्ये, कायद्यामध्ये, पोलिसांच्या मॅन्युअलमध्ये ज्या प्रोव्हिजन आहेत, ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदी जे कलम त्या गुन्ह्यामध्ये आहे त्यानुसार पोलीस कारवाई करतात. पोलीस अशी अनावश्यक कुठलीही कारवाई जी नियमात नाही ती करत नाहीत. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.